कर ना. हॅलो हॅलो. रोल. नमस्कार. सर्व पत्रकार मित्रांचे आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत आहे. आज पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिषजी शेलार. त्यांच्या समवेत आहेत आमदार निरंजन डावखेरे, प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपूरकर साहेब. आणि मी आता आशिषजींना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतानाच एका महत्त्वाच्या विषयाकडे सुरुवातीलाच लक्ष वेधणं आणि भूमिका मांडणं मला आवश्यक वाटतं. कारण भारताच्या संसदीय कार्यप्रणालीतलं संसदीय सत्र चालू आहे. विरोधकांनी गोंधळ माजवणं आणि गोंधळ करणं या पलीकडे या संसदीय सत्रामध्ये जनहितार्थ काहीही केलेलं नाही, जनहितार्थ भूमिका मांडल्या नाही, केवळ गोंधळच घातलेला आहे. म्हणून सुरुवातीलाच या ठिकाणी काँग्रेसला, विरोधी पक्षाला आणि विशेषतः राहुल गांधीजींना भारतीय जनता पक्षाच्या वतीने थेट आम्ही सांगू इच्छितो की देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी संसदेत उपस्थित राहणारही आहेत, चर्चाही करणार आहे, निवेदनित करणार आणि उत्तरही देणार आहे. राहुल गांधी पळ काढू नका. लोकांचे प्रश्न सोडवण्याची जागाच संसद भवन आहे. तिथे गोंधळ माजवणं, अनार्की निर्माण करणं, विपर्यास निर्माण करणं, झूट पसरवणं हे तर तुम्ही केलंच, पण आता सत्य ऐकायची तयारी ठेवा आणि या चर्चेमध्ये सहभागी व्हा. माननीय अमित शहाजी देणाऱ्या उत्तराला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा, पळपुटेपणा करू नका. एक महत्त्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. ती घटना म्हणजे काल रांचीला झालेली घटना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आमचे विद्यार्थी, आमचा तरुण वर्ग त्या ठिकाणी आंदोलन शांततेने, संयमितपणे कशासाठी करत होतं? नोकर भरतीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. मी आता सगळे प्रकार मांडत नाही की काय काय झालं. कंत्राट परीक्षा घेणाऱ्या कंपनीला कसा दिला, ती काळ्या यादीत कशी होती, तरी त्यालाच काम का दिलं, रिकामे पेपर दिलेल्या लोकांचे उत्तर भरण्याची कामं कुठे झाली, आणि मग गुणवत्तेची ऐशी की तैशी काय झाली, सगळे आरोप तुम्हाला माहिती आहे. आणि मग या JPSC च्या नोकर भरती परीक्षेमध्ये पारदर्शकता हवी म्हणून आंदोलन करणाऱ्या मुलांवर अतिशय अमानुषपणे, विद्यार्थ्यांवर मी तर म्हणेन हल्ला केलेला आहे. तिथल्या सरकारने हमला केलेला आहे, शत्रू समजून बडवलेला आहे. अतिशय जड अंतःकरणाने आणि तीव्र संतापाने या भूमिका आम्हाला मांडायला लागत आहेत. त्या ठिकाणी तारेचं कुंपण, अश्रुधूर, बळाचा वापर, लाठीचार्ज, भगिनींवर हात सोडणं, चेहरा गाल्यापासून सर्व ठिकाणी पोलिसांनी बदडवणं हे अतिशय अमानुष आहे, अतिशय क्रूर आहे, प्रचंड वेदनादायी आहे आणि संतापजनक सुद्धा आहे.
सरकार कोणाचं आहे? केवळ JMMचं सरकार नाही, काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेस JMMचं सरकार आहे. 16 आमदार आणि 4 मंत्री घेऊन राहुल गांधीजी त्या सरकारचे भाग आहेत, नेतृत्व करतायत. आणि मग अशा वेळेला या आंदोलनामध्ये बळाचा वापर का केला? खरं तर आता प्रश्न विचारायचा का आम्ही? राहुल गांधीजी, हे तुमचं सरकार आहे. तुम्ही आता या पोलिसांनी बळाचा वापर करावा, माता भगिनींना, महिलांवर त्या ठिकाणी हमला करावा, हे आदेश कोणी दिले होते? हा प्रश्न आम्ही विचारायचा का? आता कोणाचा राहुल गांधी राजीनामा घेणार आहेत का देणार आहेत? आणि त्यामुळे सर्व दुर्दैवी यासाठी आहे, अमानुष यासाठी आहे, कारण या विद्यार्थ्यांनी, रांचीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही अपमानास्पद, अश्लील किंवा आपत्तीजनक भाषेचा उपयोग केलेला नाही. ते आपल्या मागण्यांवर बोलत आहेत. आणि त्यामुळे अशा कुठल्याही अश्लील, आपत्तीजनक, अपमानास्पद भाषा न वापरता सुद्धा त्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अश्रुधुरापासून विद्यार्थिनी महिलांवर हात टाकेपर्यंत सोरेन आणि राहुल गांधी यावर देशाच्या समोर काय भूमिका मांडणार आहेत? हा आमचा सवाल आहे. भारतीय जनता पार्टी या विद्यार्थ्यांच्या मागणीच्या संपूर्ण समर्थनार्थ आहे, मागे उभी आहे. या आंदोलनात संयमी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन आमचं आहे. आणि सरकारमधल्या ज्या लोकांनी किंवा पोलिसांनी संयम सोडला त्याबद्दल स्पष्टता राहुल गांधीजी आणि सोरेनजी यांनी द्यावं, अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. संसद भवन परिसरामध्ये आज आंदोलन विरोधकांकडून राम मंदिर दाखवण्याची केली जात आहे, परंतु झारखंडमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यावरती आज आंदोलन करताना विरोधक झारखंड भवन विरोधाचं धोरण दुर्लक्षीकरणाचं असं वाटतं. इंडिया आघाडीच या झारखंडमध्ये आणि रांचीमधल्या मुलांच्या वर हमला करणारे हल्लेखोर आहेत. आणि त्यामुळे इंडिया आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे हमलेखोर असल्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला जागा नाही. काँग्रेस आणि राहुल गांधीजी यांची भूमिका दुटप्पी आहे. छात्रों की गूंज म्हणणारे राहुल गांधीजी, रांची की गूंज उनको सुनाई नहीं पड़ रही है. रांची की गूंज यासाठी कानाचे पडदे बंद केलेत का त्यांनी? आणि बरोबरीने विरोधी पक्षात असलेले इकडचे राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांची सुद्धा बोबडी बंद का आहे? आज ते युवक नाहीत, त्या आमच्या तरुणी नाहीत, आज रांचीमधले आमचे विद्यार्थी नाहीत. मग हे जर विद्यार्थी, तरुणी, युवक यांच्यावर लाठीचार्ज होता तर मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे बंद का आहेत? आता प्रतिक्रिया द्यायला कंठ बोलत का नाही? का कंठ शोष झालाय? आणि त्यामुळे विरोधी पक्ष हा कधीही, विशेषतः काँग्रेस आणि त्यांचे मित्र यांनी विद्यार्थ्यांचं हित याहीपूर्वी कधी बघितलं नव्हतं, आजही बघत नाहीत. राजकीय सोयीची भूमिका हेच त्यांचं धोरण आहे. आणि म्हणून त्यांचं हे नौटंकी आंदोलन संसदेच्या इथे चालू आहे. विद्यार्थ्यांवरचं त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. नाही, उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर काय हरकत नाही. आमची युवा मोर्चाची मंडळी त्यांना मदत करतील, रांचीचं तिकीट देतील. तिथे रांचीच्या विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पार्टी उभी आहे. आता उद्धवजी, तुम्ही रांचीला यायला तयार आहात का? का जात नाही आहात? आता कंठशोष तुमचा का झालाय?
आणि म्हणून हे सगळी दुटप्पी भूमिका घेणारी मंडळी आहेत. सर, दिल्लीत जेव्हा सीजेपीचं आंदोलन होतं तेव्हा काँग्रेस अत्यंत बॅकफुटवर होती, पण ज्यावेळेस त्या आंदोलनाचा ट्रेंड झाला त्याच्यानंतर काँग्रेस याच्यात उतरली. आता सीजेपीने रांचीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची घोषणा केलेली आहे. अद्याप काँग्रेस कुठलीही भूमिका घेताना पाहिलं नाही. पुन्हा ट्रेंड झाल्यावरच काँग्रेस येणार असं म्हणतात. नाही, सीजेपीची भूमिका आता जर तुम्ही म्हणता तशी समर्थनाची असेल तर त्याला मी वराती मागून घोडे असंच म्हणेन. काय कारणं दिली होती त्या मंडळींनी? मला त्यांच्यावर आज आलोचना करायची नाही, मुद्दा फक्त सांगायचा आहे. तब्येत बरी नाही, आताच आम्हाला बाहेर पडता येणार नाही, आता आमची संघटनेची बैठक आहे, आम्ही चर्चा करतो आहोत. का विद्यार्थी हित 17 दिवस नाही? सीजेपीला 17 दिवस तिकडच्या विद्यार्थ्यांचं हित दिसलं नाही, कारण त्यांचा बोलवता धनी, त्यांचा मालक त्यांना फरमान देत नाही असं आम्ही समजायचं. मालकाने बोलवत्या धन्याने फरमान दिल्यावरच ही सीजेपीची मंडळी आपल्या जागेवरून हलणार. आणि काँग्रेसला तर कालही विद्यार्थी युवकांशी, युवतींशी, तरुणींशी काहीच लेणं देणं नव्हतं. हे आता स्पष्ट झालंय. ज्या ठिकाणी राजकीय द्वेष पसरवता येईल त्या राजकीय द्वेषाचे जनक, मूलक हे राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. पंजाबची शेतकरी असतील या सगळ्या घटकांनी उपस्थिती दर्शवली, मात्र यातला एकही घटक अद्याप रांचीच्या आंदोलनाकडे गेलेला नाही. जंतर मंतरचं आंदोलन आणि रांचीचं आंदोलन यातला काय फरक? रांचीच्या आंदोलनाकडे पाठ आणि जंतर मंतरच्या आंदोलनाकडे तोंड, या दोनच भूमिका त्यांच्या दुटप्पीपणा स्पष्ट करणार आहेत. जर विद्यार्थी हित, तरुणांचं भविष्य, परीक्षेमधली पारदर्शकता आणि रोजगार, नोकरी या विषयाला धरून जर आंदोलनाला समर्थन देणाऱ्या संघटना, बऱ्याच संघटना आहेत छोट्या मोठ्या, त्या आज रांचीला पाठ का दाखवत आहेत? रांचीला पाठ दाखवणं आणि जंतर मंतरकडे तोंड दाखवणं हा त्यांचा राजकीय तोंड देखलेपणा आहे. आणि म्हणून हे विरोधी पक्ष तोंडावरच पडतील असं आमचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांनी असं म्हटलं की मोदी शहाना संसदेत उत्तर देण्याची हिंमत नाही आहे. पायलट गन जी आहे ती वापरण्याची ऑर्डर नेमकी कुणाची होती हे समोर आलं पाहिजे असं त्यांचं. राहुल गांधी आणि काँग्रेसला थेट आम्ही सांगतोय, पळवाट आणि पळपुटेपणा हा राहुल गांधी तुमचा आणि काँग्रेसचा गुणवान संबंध आहे. तुमचं ते गुणविशेष आहे. आणि राहुल गांधीजींना नम्रपणे सांगू इच्छितो, अहो तुम्ही तुमच्या आजीला आम्ही नाही घाबरलो. त्या आणीबाणीच्या काळात आणि त्या सगळ्या काळात आमचे किती खासदार, किती आमदार, याला आम्ही नाही घाबरलो. आमची हिंमत तेव्हाही आम्ही दाखवली. आज आमच्या हिमतीवर प्रश्न विचारणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. अभिजित तिपकेंनी शाळेतल्या संदर्भात आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात रांचीबद्दल काय बोलणार आहेत ते आधी सांगावं. रांचीबद्दल कधी ते जाणार आहेत आंदोलनाला ते सांगावं. विषय तर कोणी घेऊ शकतात, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण सिलेक्टिव्ह आंदोलन, सिलेक्टिव्ह मुद्दे आणि सिलेक्टिव्ह पार्टीबरोबर संधान, आणि म्हणून सीजेपीची कार्यपद्धती सिलेक्टिव्ह आहे, ती सर्वसमावेशक नाही. ते आता उघडे पडलेले आहेत. आता नाना पटोलेंची मुलं झाले, ते म्हणतात की आम्ही काही या रांचीच्या आंदोलनावर गप्प बसलेलो नाही. राहुल गांधींनी निषेध व्यक्त केलाय. पुन्हा ते असं म्हणतात की याचंही उत्तर पंतप्रधानांनीच दिलं पाहिजे. नाही, पंतप्रधान उत्तर द्यायला सभागृहात अमित शहाजी तयार आहेत. पळपुटेपणा का करताय नानाजी? आणि निषेध करताय ना, मग आपल्या 4 मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगणार आहेत का? ज्या सरकारने माझ्या मुलांवर, तरुणांवर, विद्यार्थ्यांवर, तरुणींवर, त्यांच्या विविध भागांवर, अवयवांवर आणि त्यांच्यावर हमला केला, त्या सरकारमधून आम्ही थेट बाहेर पडतो. ही भूमिका काँग्रेस का घेत नाहीये?
नाना पटोले काँग्रेसला आणि राहुल गांधीजींना त्या सरकारमधून बाहेर पडण्याचा राजीनामा देण्याचा सूचना तुम्ही करणार का, हाच त्यांना माझा सवाल आहे. ठीक आहे. नाही, कुठली बैठक? काल बैठक विधान भवनात पार पडली आणि त्या बैठकीला शिंदे सेनेची बैठक पार पडली, पण त्या बैठकीला ज्या उबाटामध्ये पक्षात अधिकृतरित्या आहेत ती लोक सुद्धा पाहायला मिळाले. त्यात सचिन भाऊ आयर यांचे सुनील आहे हे पाहायला मिळाले. तर राजू पाटील पण संपर्कात असल्याची माहिती. बघा, उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर ती सरकारी बैठक आहे, प्रशासकीय बैठक आहे. त्यात कोणी त्या बैठकीला अपेक्षित लोकांनी येणं हे स्वाभाविक आहे. आता त्याच्या पलीकडे दाराआड काही असेल तर दार उघडल्यावर तुम्हाला कळेल. सर, मुंबईतल्या एका मराठी तरुणीचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतो. मुंबईच्या घराच्या किमतीवरती ती बोलताना पाहायला मिळते. ती म्हणते की कुठेतरी आम्ही आता नालासोपारा किंवा मीरा रोडला राहायला जायचं का, सरकारला सवाल उपस्थित केला. नाही, हे दुःख मराठी माणसाचं, मुंबईकराचं जे आहे त्याच्यावरच उत्तर म्हणून देवेंद्रजींच्या सरकारने बीडीडी चाळीचा पुनर्विकास, आमच्याकडे असलेला कुंभारवाड्याचा पुनर्विकास, अभुदयनगरचा पुनर्विकास, म्हाडाच्या CND मध्ये पुनर्विकास, कारण आमचा माणूस इथेच राहायला पाहिजे आणि नवीन घरांची निर्मिती करून ती परवडणाऱ्या दरात इथे मिळालीच पाहिजे, यासाठी काम केलं आहे, करतो आहोत आणि त्यामध्ये जनतेला त्यातनं आम्ही दिलासा देऊ. धन्यवाद. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांची आणि भाजपची किंवा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची जवळ वाढताना दिसते. काल पंतप्रधानांची आणि शरद पवार असतील किंवा सगळ्यांची भेट झाली. नवीन घटक पक्ष जोडला जात नाही, त्यात गैर काय? पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि पंतप्रधानांना सर्वपक्षीय लोक भेटू इच्छितात, हेच लोकशाहीची गंमत आहे. सर, याला जोडलं आहे की ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या कार्यक्रमाला पोहोचले त्यावेळेस चर्चेत असलेले, महाराष्ट्रात चर्चेत असलेले जयंत पाटील हे आगमनास्थळी होते आणि ते पंतप्रधानांना घेऊन ते संपूर्ण कार्यक्रम. अहो, जयंत पाटील काय, रोहित पवार पण तिथे उभे होते. रोहित पवारही नरेंद्र मोदीजींच्या बरोबर गप्पाष्टकांचा कार्यक्रम करत होते. महाराष्ट्र पाहतोय. आज मी आणि अमित साटम आज चर्चा करून आम्ही तिकडे जरूर भेट देऊ. आज इस वार्ताहर परिषद से सबसे पहले तो एक बात स्पष्टता से कहने के लिए हम यहाँ आए हैं. वो बात हम स्पष्ट करना चाहते हैं कि भारत के संसद का सत्र चल रहा है और इस संसद सत्र में कांग्रेस और विरोधी दलों ने सिर्फ संसद सत्र में एक तरीके से विरोध करना, अनारकी पैदा करना और संसद सत्र को चलने नहीं देना, इस प्रकार की भूमिका ली है. ये बात लोकशाही के लिए ठीक नहीं. हम ये दो टूक कहना चाहते हैं. माननीय गृह मंत्री अमित शाह जी संसद भवन में तो थे ही, संसद में भी रहेंगे और बातों का जवाब और चर्चा में भी सम्मिलित होंगे. कांग्रेस और राहुल गांधी भगोड़ापन मत करिए, चर्चा और उत्तर को सुनने की हिम्मत रखिए. उस चर्चा और उत्तर से भागने का प्रयास मत करिए. आपका भगोड़ापन देश ने देखा है और इस प्रकार की दो टूक बात हम कहना चाहते हैं. मूल रूप से आज इस पत्रकार परिषद से जो कल एक दुर्भाग्यपूर्ण, वेदनादायी और संतापजनक रांची में घटना हुई, उसका निषेध करने में आए. रांची के विद्यार्थियों में, झारखंड में विद्यार्थियों ने क्या मांग की थी? JPSC पब्लिक सर्विस कमीशन की जो परीक्षाएं और अन्य परीक्षाएं वो ट्रांसपेरेंट, पारदर्शी होनी चाहिए और उस मांग को लेकर बहुत ही संयमित आंदोलन विद्यार्थियों ने किया. लगातार उन्होंने प्रयास किया वहां की JMM और कांग्रेस की सरकार को
ये बात उजागर करने का कि हमें न्याय चाहिए। बदले में सोरेन और राहुल गांधी जी की सरकार ने विद्यार्थियों पर और विद्यार्थिनियों पर भी बहुत बर्बरता से लाठीचार्ज किया, अश्रुधूर और बहुत बल का उपयोग किया। बहुत लोग जख्मी हुए, बहनों के ऊपर भी हमला इन लोगों ने किया। मैं हमला कहूंगा, हल्ला कहूंगा। और इस हमले की जिम्मेदारी जेएमएम के साथ कांग्रेस की भी है। राहुल गांधी जी उससे बच नहीं सकते। सिर्फ एक निषेध का ट्वीट करना और खुद की जिम्मेदारी से भागना, ये राहुल गांधी जी की भूमिका है। क्या अब हम उनको ये सवाल पूछें कि पुलिस ने लाठीचार्ज और बल का उपयोग हमारी बहनों के ऊपर किया, तो उसका आदेश किसने दिया था? आपने दिया था क्या? ये सवाल हम पूछे? क्या हम राहुल गांधी और जेएमएम से सवाल पूछे कि इस प्रकार से आंदोलन को दमन करना ये लोकशाही मूल्यों की बात है? और इसके लिए जेएमएम और कांग्रेस इसका जवाब दे। हम ये स्पष्ट करना चाहते हैं कि उन विद्यार्थियों के संयमित मांग के साथ भारतीय जनता पार्टी पूरी तरीके से खड़ी है, आगे भी रहेगी। कांग्रेस और राहुल गांधी जी देश के सामने इस बात का जवाब दे, ये हम उनको कहना चाहते हैं। सर, आपने उद्धव ठाकरे और राज ठाकरे पे भी सवाल उठाए इस तरह से। जंतर मंतर में जब आंदोलन थे, तब जिनका बोलबाला और बोलने का काम था, आज उनकी बोलती बंद क्यों है? आज मातोश्री और शिवतीर्थ, राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी के घर के दरवाजे मीडिया के लिए बंद क्यों हैं? वो मीडिया का सामना क्यों नहीं कर रहे हैं? जंतर मंतर के लिए बोलना और रांची के विद्यार्थियों के आंदोलन के लिए पीठ दिखाना, ये दोगलापन मन से और उबाटा सेने का है। कांग्रेस की भूमिका ये दोगलेपन की है। और इसके लिए कल भी विरोधी दल कांग्रेस और महाराष्ट्र में उबाटा सेना और मन से ना वो विद्यार्थियों के साथ कल थी, ना आज है, ना कल रहेगी। ये राजकीय भूमिका, राजनैतिक भूमिका उन्होंने ली थी, यह अब उजागर और स्पष्ट हो चुका है। चलो, धन्यवाद।